गेल्या अनेक पिढ्यांपासून ते माहूरच्या दत्त मंदिर संस्थांची जमीन कसत होते, मात्र आता अचानक त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे। नव्या शासकीय आदेशानुसार संस्थांच्या जमिनीवरची त्यांची वहिवाट काढून टाकण्यात आली होती। त्यामुळे वणी तालुक्यातल्या शिंदोल्याच्या घाबरलेल्या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। वणी तालुक्यातल्या शिंदोला गावचे हे शेतकरी गेल्या अनेक पिढ्यांपासून माहूर इथल्या दत्त मंदिर संस्थांची जमीन कसत होते। सुमारे 737 हेक्टर जमिनीवर वहिवाटदार म्हणून त्यांची नावं होती। माहूर संस्थांचे हरिनारायण गिर गुरु गोविंद गिर यांनी ही जमीन या शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती। त्यानुसार या जागेवर या कुटुंबांची वहिवाटदार म्हणून नावही लागली होती, तशी नोंदही 7/12 मध्ये होती। पण आता नव्या संगणकीय प्रणालीत नोंद करताना या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावरून कायमची वगळण्यात आली। सध्या नमुना 7 वर महंतांचं नाव असून 12 वर परिपत्रकाविना वहिवाटदारांची नावं आहेत। शासनाच्या संस्थान जमिनी संदर्भातील नव्या आदेशामुळे शेतकऱ्यांची नावं वगळली गेल्याचं या शेतकऱ्यांना सांगण्यात आलं। त्यात मंदिर संस्थांना जमिनीच्या ताब्यासाठी न्यायालयात दाद मागितली, त्यामुळे या शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे। जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदन दिले, तहसीलदार साहेबाकडे दिले, एसडीओ साहेबाकडे दिले, पण कोणतेच अधिकारी आमच्या ह्या प्रश्नावर दखल नाही। त्याच्यात समस्याचं निवारण झालं तरी आमची विनंती आहे जी हेल्पलाईनला की आमच्या ह्या गावाचा जो प्रश्न आहे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा जो वाहून राहिला, ते शेती पूर्ण त्याच्या मालकीची 7 वर नाही पण 12 वरच सीधं त्यांचं नाव यावं आणि याच्यासाठी जेवढी आम्हाला मदत करता येईल जी हेल्पलाईनला त्यांनी आम्हाला मदत करावी। शासनाकडून अनुदान भेटते, जे अनुदान आम्हाला भेटून नाही राहिलं। 7/12 वरून आमचे नावं काढले, जे कर्ज भेटत होते ते कर्जही नाही भेटत आहे। 2 वर्षापासून आम्हाला जी सवलती होती ते भेटून नाही राहिलं, तर आम्ही जगायचं कसं? पिढ्यानपिढ्या जमीन कसत आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या स्वप्नातही नव्हतं की ही जमीन कधी काळी आपल्या हातून हिरावली जाईल। त्यामुळे या जमिनीवरच इथल्या शेतकऱ्यांचं सारं भवितव्य अवलंबून होतं। मात्र आता जमीन हातची जाणार असल्यानं या शेतकऱ्यांना भविष्याची चिंता सतावू लागली। या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झी हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि यात काही मदत करता येईल का याची विचारणा केली। शासकीय नियमानुसार जागेचा सर्व हक्क मंदिर संस्थांचा होता, पण तरीही या शेतकऱ्यांची काही मदत होते का याची चाचपणी करण्यासाठी हेल्पलाईनच्या टीमनं उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना समजावून सांगितला। यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खचून न जाता या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा सल्ला दिला। तसंच माहूर देवस्थानच्या विश्वस्तांशी सामोपचारानं चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा असंही सांगितलं। इतकंच नाही तर याबाबत गरज पडली तर मध्यस्थीसाठी आपण स्वतः येऊ असं आश्वासनही त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। त्याच्यामध्ये एक 7/12 नावाचा नमुना आहे आमचा, म्हणजे जर मालका व्यतिरिक्त कोणी दुसरा वैधी करत असेल तर 7/12 मध्ये ते नाव येतं आणि त्याच्यानंतर त्याच्यात सुनावणी होते आणि मग पेरेपत्रकावर त्याचं नाव चढतं। पण हे झालं खाजगी जमिनीच्या बाबतीत। देवस्थानच्या जमिनीला ही बाब लागू नाही आहे। देवस्थानच्या जमिनीला कूळसुद्धा लागत नाही। त्याच्यामुळे त्या प्रकरणात आदेश झाला आणि यांचा 7/12चा जो अर्ज होता तो तहसीलदार वणी यांनी खारिज केलेला आहे। तर या संदर्भात या कास्तकारांनी असं इच्छामरणाचं वगैरे अर्ज करण्यापेक्षा त्यांनी अपील करायला पाहिजे। जर एका न्यायालयात ते हरले तर त्याला मार्ग अपीलचा आहे, तर मरणाचा मार्ग नाही आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या सल्ल्यानं शिंदोल्यातल्या शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दिसलाय। आता मंदिर संस्थांना याबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर या शेतकऱ्यांचे उघड्यावर येणारे संसार नक्कीच वाचतील। यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।